रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक होत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या आपल्या आवडत्या भजन मालिकेमध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. माऊली हिंदू धर्मात तीनही देवतांना सर्वोच्च असं स्थान आहे. भगवान दत्तात्रय यांचे रूप या तीन देवतांच्या स्वरूपाचे आहे. यांची पूजा भगवान दत्तात्रय म्हणून केली जाते. महाराष्ट्रामध्ये भगवान दत्तात्रयांची पूजा केली जाते. त्यांना श्री गुरु देव दत्त परब्रह्म मूर्ती सद्गुरु गुरु दत्तात्रय आणि दत्त भगवान असंही म्हणतात. श्री दत्त जयंतीला दत्तात्रय जयंती असं सुद्धा म्हटलं जातं. हिंदू मान्यतेनुसार दत्तगुरूंचा त्यांच्या अवतार दिवशी म्हणजेच जयंती दिवशी पूजा केल्याने भक्तांना समृद्ध आणि आनंदी जीवन जगण्यास मदत होते असं म्हणतात. चला तर माऊली याच सुंदर विचारांनंतर श्री दत्तगुरूंचरणी नतमस्तक होत सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. सुरुवात करूया भजनाला. रामकृष्ण हरी. पंढरीशी पांडुरंग परमात्मा, त्याच्याविषयीचं प्रेम, त्याचं लावण्य, त्याचं सौंदर्य, त्याची भक्ती आत्तापर्यंत नानाविध अभंगांद्वारे अनेक स्वरूपानं आम्ही वर्णनं ऐकलीत. मात्र जेव्हा प्रत्यक्ष या पांडुरंगाला बघावं तर आता बाकी काही बघावं असं वाटतच नाही. त्या लावण्याकडे बघावं आणि ती भूक अंतःकरणाला लागावी की देवा आता या संसारामध्ये आम्ही कुठेही जावं, मन शिणलंय रे असं म्हणतात. कोणासाठी कितीही करा पण आपण कमीच पडतो. पण माझा पांडुरंग कधी काही मागतच नाही. मागतो तो अंतःकरणातला भाव, आणि एकदा का हात त्याच्या ठिकाणी समर्पित केला की मग मात्र या संसारापासून विटलेल्या मनाला भूक लागते ती फक्त आणि फक्त पांडुरंगाचीच. आणि जगद्गुरु तुकोबाराया अगदी करुण रसानं भगवंताजवळ मागणं मागतायत किंवा अर्थ साथ घालतायत की पांडुरंगा फक्त तुझ्या दर्शनाची आस आता या अंतःकरणाला आहे. तर असा हा सुंदर अभंग ऐकूयात गुरुजींच्या मुखारविंदात. भेटीला गे पंढरीनाथा, भेटीला गे पंढरीनाथा, भेटीला गे पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, तळमळ व्यथा, तळमळ व्यथा, भेटीला गे पंढरीनाथा, भेटीला गे पंढरीनाथा. कधी कृपा करिसी नेणे, कधी कृपा करिसी नेणे, मज दीनाचे धावणे, मज दीनाचे धावणे, मज दीनाचे धावणे, भेटीला गे पंढरीनाथा, भेटीला गे पंढरीनाथा.
शिणले माझे मन शिणले माझे मन शिणले माझे मन वाट पाहता लोचन वाट पाहता लोचन वाट पाहता लोचन भेटीला गी पंढरीनाथा भेटीला गी पंढरीनाथा तुका म्हणे भूक तुका म्हणे सानिद मग रे रे गम पद धम रे रे गम पद पदनी पदम गम रे ग सारे नि सारे रे गम गम पम पद पदनी नि रे नि द मद मरे रे ग ग सा सारे गम पद पद सा नि रे तुका म्हणे भूक सारे नि सा नी पद माप गम रे ग सारे नि सारे सारे नि सा नी पद माप गम रे ग सारे नि सा ग नि सा म नि सा ब नि सा द पद सा तुका म्हणे भूक पाहावया तुझे श्रीमुख पाहावया तुझे श्रीमुख पाहावया तुझे श्रीमुख पाहावया तुझे श्रीमुख भेटीला गे पंढरीनाथा भेटीला गे पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा तळमळ व्यथा व्यथा भेटीला गे पंढरीनाथा भेटीला गे पंढरीनाथा भेटीला गे पंढरीनाथा पंढरीनाथा पंढरीनाथा. रामकृष्ण हरी. मुक्त कैवल्य तेजोनिधी आळंदी वल्लभ महावैष्णव श्री ज्ञानराज माऊली जेव्हा अलंकापुरी म्हणजेच आळंदीमध्ये आली तेव्हा सोबत सुखाची लहर घेऊन आली. तुकोबाराय सांगतात की या संतांचं मुळी प्रयोजन या मृत्यूलोकामध्ये येण्याचं एकच आहे की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ज्ञानोबाराय येण्यापूर्वी भक्ती कुठेतरी लोप पावली होती म्हणून आपण म्हणतो की लोपले ज्ञानजगी ही तर नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. भक्ती मार्ग सर्वांसाठी खुला करण्यासाठी ही संत मंडळी अवताराला येत असतात आणि ज्ञानोबाराय म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिनी लोकी
अशी ही माऊली सुखाची लहर घेऊन आपल्या आयुष्यात आलेली आहे. म्हणून नाथ महाराज सुंदर वर्णन करतात की सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी लहरी, ज्ञानाबाई 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 अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी लहरी, ज्ञानाबाई 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 अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. शिवपीठ हे जुनाट, 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 ज्ञानाबाई तेथे मुकुट, शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी लहरी, ज्ञानाबाई 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 अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. वेदशास्त्रे देती ग्वाही, 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 म्हणते ज्ञानाबाई आई. वेदशास्त्रे देती ग्वाही, म्हणते ज्ञानाबाई आई. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी लहरी, ज्ञानाबाई 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 अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. ज्ञान
रामकृष्ण हरी. श्रद्धा ही आत्म्याच्या कोशातली मौनाची स्थिती असते आणि आपल्या सगळ्या संतांनी नामाचा महिमा सांगितलेला आहे. पण हा जो अभंग आपण ऐकणार आहोत, हे जे भक्तिगीत आपण ऐकणार आहोत, ते दत्ताचं भक्तिगीत आहे. दत्ताची मूर्ती डोळ्यात साठवायची आहे. दत्ताचा नामाचा प्रसाद मला घ्यायचा आहे. आणि हे सगळं केल्याने माझ्या जन्ममरणाचा सगळा फेरा चुकणार आहे. हा सगळा भक्तिभाव या गीतामध्ये आहे. ऐकूया तर गुरुदत्तांचा हा एक अभंग. गुरुनामाची ओढ, दत्तनामाची ओढ, गुरुनामाची ओढ, दत्तनामाची ओढ, गुरुनामाची ओढ, गुरुनामच हा आज जहाला, गुरुनामच हा आज जहाला, दत्ताचा प्रसाद, गुरुनामाची ओढ, दत्तनामाची ओढ, गुरुनामाची ओढ. मनोहर गुरुदत्ताची, मूर्ती मनोहर गुरुदत्ताची, मनी भरून घेऊ, सेवा करुणी गुरुचरणाची, सेवा करुणी गुरुचरणाची, जन्म मरण चुकवू, सेवा करुणी गुरुचरणाची, जन्म मरण चुकवू. दाही दिशातून गुरुरायाची, दाही दिशातून गुरुरायाची, देई गोड साद, गुरुनामाची ओढ, दत्तनामाची ओढ, गुरुनामाची ओढ. योगीराज हा नयनी दिसला, योगीराज हा नयनी दिसला, धन्य आज जाहलो, युगायुगातून आजच आम्ही गुरुचरणा भेटलो, युगायुगातून आजच आम्ही गुरुचरणा भेटलो. श्रीपाद वल्लभ दिगंबराचा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा, जागा झाला नाद, गुरुनामाची ओढ, दत्तनामाची ओढ, गुरुनामाची ओढ. नाम प्रसाद सेवून आम्ही, नाम प्रसाद सेवून आम्ही, दत्त स्वरूप पाहिले, गुरुरायाच्या
स्वरूप पाहिले गुरुरायाच्या चरणापाशी गुरुरायाच्या चरणापाशी जन्मच हे वाहिले गुरुरायाच्या चरणापाशी जन्मच हे वाहिले गुरुमाऊली तुझी मनाला गुरुमाऊली तुझी मनाला अशी लागली ओढ गुरुनामाची ओढ दत्तनामाची ओढ गुरुनामाची ओढ गुरुनामच हा आज जहाला गुरुनामच हा आज जहाला दत्ताचा प्रसाद गुरुनामाची ओढ दत्तनामाची ओढ गुरुनामाची ओढ गुरुनामाची ओढ गुरुनामाची ओढ. रामकृष्ण हरी माऊली. भगवंतांचं नाम किती गोड आहे. स्नान करताना नाम घेतलं तर ते तीर्थस्नान होतं, जेवताना नाम घेतलं तर तो प्रसाद होतो, स्वयंपाक करताना नाम घेतलं तर तो महाप्रसाद होतो, चालताना नाम घेतलं तर ती पदयात्रा होते, काम करताना नाम घेतलं तर ती कर्मभक्ती होते. आणि आयुष्यभर भगवंतांचं ज्या घरामध्ये नाम घेत राहतो आपण, ते घर घर न राहता त्या घराचं देवालय होतं, त्या घराचं मंदिर होतं. आणि अशा या भगवंतांचं गोड नाम ऐकूयात दास महाराजांची सुंदर अशी रचना. चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे, त्याचे नाम गोड किती घेऊ आम्ही वाचे. चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे, चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे, चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे. तुझे नाम गोड किती, तुझे नाम गोड किती घेऊ आम्ही वाचे, चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे. चंद्र सूर्य प्रकाशता, आम्हा काय त्याचे, चंद्र सूर्य प्रकाशता. होई वाचा शुद्ध स्वच्छ तुझे नाम घेता, होई वाचा शुद्ध स्वच्छ तुझे नाम घेता, तुझे नाम घेता, तुझे नाम घेता. चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे.
शरण हरी वाट पाहे दास म्हणे जाता शरण हरी वाट पाहे हरी वाट पाहे हरी वाट पाहे चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे तुझे नाम गोड किती घेऊ आम्ही वाचे तुझे नाम गोड किती घेऊ आम्ही वाचे चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे आम्हा काय त्याचे आम्हा काय त्याचे रामकृष्ण हरी. आळंदी हे गावं पुण्यभूमी ठावं. आळंदी हे गाव म्हणजे पुण्याचा संचय करण्याचं ठिकाण. या स्थानामध्ये आपले ज्ञानोबारायांनी समाधी घेतली आणि ज्या स्थानामध्ये स्वतः ज्ञानोबारायांचं अस्तित्व आहे असं हे आळंदी गाव. आणि किती सुंदर रचना आहे बघा. तुकोबारायांनी म्हणावं की आळंदीला जाऊया. आणि हीच रचना आपण ऐकणार आहोत, संत तुकाराम महाराजांची रचना. चला रे आळंदीला जाऊ. चला रे जाऊ जाऊ चला रे आळंदीला जाऊ जाऊ चला रे आळंदीला जाऊ जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर डोळा पाहू चला रे आळंदीला जाऊ जाऊ चला रे आळंदीला जाऊ 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 चला रे आळंदीला जाऊ ओटी संतांची या भेटी रे ओटी संतांची या भेटी करू सुखाची या गोष्टी
ज्ञानेश्वर 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 गमप निधपम गमप गमधाधानी निधम निधम ग समग सनिध धनि सगम सगम निध धनि ध धनि ध धनि सनि धम गम धनि सनि धम गम धनि स ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर मुखी म्हणता चुकती फेर चला रे आळंदीला जाऊ जाऊ चला रे आळंदीला जाऊ 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 चला रे आळंदीला जाऊ जन्म नाही रे अनिक जन्म नाही रे अनेक जन्म नाही रे अनिक जन्म नाही रे अनिक तुका म्हणे माझी भाक माझी भाक चला रे आळंदीला जाऊ जाऊ चला रे आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू ज्ञानेश्वर डोळा पाहू चला रे आळंदीला जाऊ जाऊ चला रे आळंदीला जाऊ जाऊ चला रे आळंदीला जाऊ आळंदीला जाऊ आळंदीला माऊली, भगवान दत्तात्रेय हे अत्री ऋषी आणि अनुसया मातेचे पुत्र होते. भगवान दत्तात्रेय हे भगवान विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक मानले जातात. सहनशील आणि सहिष्णू असावे ही दत्तगुरूंची शिकवण फार मोलाची आहे. याच शिकवणीनंतर आता वेळ झाली इथेच थांबण्याची
पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.